आदिर अन्वीला बाहेर जाण्यास सांगतो. अन्वी काही न बोलता लगेच खोलीतून बाहेर पडते. आदिर दार बंद करतो आणि सावनीला त्याच्यापासून दूर करतो आणि तिला रागात विचारतो, तुला काय गरज होती इथे यायची? सावनी म्हणते, तू माझ्यासोबत त्या दिवशी जे काही केलं तू विसरलास का? तुला अन्वी आवडायला तर नाही ना लागली? तू माझ्यावर प्रेम करतो ना, मग तिला डिवोर्स का नाही देत? तिला ह्या घरातून हाकलून का नाही देत? ती ह्या घराची सून बनण्याच्या लायकीची नाहीये. ती खूप वाईट मुलगी आहे. आदिरला अन्वीबद्दल एवढे वाईट बोललेले त्याला सहन झाले नाही. त्याने सावनीचा गळा पकडला आणि म्हणाला, तुझी हिंमत कशी झाली माझ्या अन्वीबद्दल अशी बोलायची? मला नको सांगू कशी आहे ते. आधी तुझ्या मनात झाकून बघ तू काय केलं आहे. सावनी आदिरला म्हणते, मी काय केलं? आदिर अन्वीसोबत जे रवीने केलं त्याला हे करण्यासाठी मदत कोणी केली? तुला काय वाटलं मला माहीत होणार नाही? सावनीलाही खूप राग येतो. ती त्याला म्हणते, तू म्हणालास की तू तिला फक्त नोकरानीसारखं वागवशील, पण तू तिला राणी बनवून ठेवलं इथं. आदिर सावनीला म्हणतो, मला आता यावर बोलायचं नाहीये. भविष्यात हा विषय काढू नकोस, नाहीतर तू माझी भविष्यात बायको होणार आहे हे मी विसरेल. आदिर रागाने सावनीकडे बोट दाखवत म्हणतो. सावनी शांतपणे उभी राहते. मग थोडा वेळ विचार केल्यावर ती आदिरला म्हणते, मला तुला गमवायचे नाहीये. मी तुझ्यावर खूप प्रेम करते. आदिर सावनीला मिठीत घेतो आणि म्हणतो, मी पण तुझ्यावर प्रेम करतो. मला थोडा वेळ दे, मी सगळं नीट करेल. सावनी मनातल्या मनात म्हणते, अन्वी तुझ्याजवळ कशी येते ते मीच बघते. आदिर लक्षात ठेव, तिने तुझ्याजवळ यायचा प्रयत्न केला तर मी तिचा जीव घेईल. आदिर सावनीला त्याच्यापासून दूर करतो आणि म्हणतो, आता इथून निघून जा, मला कॉल करायचा आहे. सावनीने होकारार्थी मान हलवली आणि तिथून निघून गेली. सावनी बाहेर येताच तिला अन्वी समोर उभी असलेली दिसली. ती अन्वीकडे पाहते आणि जणू काही ती आपल्या डोळ्यांनी तिला इथेच मारून टाकेल. चालता चालता सावनीकडून एक फ्लॉवर फाउंटला धक्का लागतो आणि ती खाली पडते. सावनीला आणखी राग येतो, कारण तिचं आयुष्यही अशाच प्रकारे उद्ध्वस्त झालं होतं. सर्व काही छान चालले होते. सावनी आदिरशी लग्नाबद्दल बोलणार होती, पण अन्वी आणि आदिरला असे बघून सावनीला धक्काच बसला. आदिरशी बोलल्यानंतर हे समजलं की आदिरला अन्वीची काही घेणं देणं नाही. तो फक्त तिला तिच्यावर अत्याचार करण्यासाठीच लग्न केले होते. पण जर आदिरला अन्वीशी प्रेम झालं तर? जसे जसे तिचे प्रश्न वाढत गेले तसे तसे तिच्या रागाचे तापमानही वाढू लागले आणि ती तिथून निघून जाते. अन्वी प्रतिभाकडे जाते आणि म्हणते, आई मला मंदिरात जायचं या. प्रतिभा आदिरला म्हणते, अन्वीला मंदिरात सोड. आदिर प्रतिभाच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करतो आणि म्हणतो, ठीक आहे. अन्वी मंदिरात जाण्यासाठी रेडी होती आणि प्रतिभाच्या जवळ येऊन उभी राहते. आदिरने अन्वीकडे पाहण्यासाठी एकदाही डोळे वर केले नव्हते. तो प्रतिभाकडे बघतो आणि चुकून त्याची नजर अन्वीकडे पडते. जेव्हा तो अन्वीकडे पाहतो तेव्हा त्याच्या भुवया ताणलेल्या भुवया खाली गेल्या आणि डोळे मोठे झाले. त्याच्या चेहऱ्यावरचा राग नाहीसा होऊन त्याच्या चेहऱ्यावर निरागसतेची झलक दिसते. अन्वीने लाल रंगाची साडी घातली होती. त्यात तिच्या खांद्यावर पदर होता. तिच्या कानात मोठे मोठे झुमके, उघडे केस आणि कपाळावर छोटी बिंदी, जी तिच्या दिसण्यात मोहकता वाढवत होती.
ओठावर हलकी लाल लिपस्टिक होती. अन्वी नव्या नवरीसारखी दिसत होती. अधीर तिच्याकडे एकटक बघत राहिला. प्रतिभा म्हणते, काय झालं बेटा, तू असं तोंड उघडून कोणाकडे बघत आहे? प्रतिभाचे बोलणे ऐकून अधीर शुद्धीवर येतो.